नमस्कार, मी तुकाराम सावंत आपणा सर्वांचं स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करतो। रायगड जिल्ह्यातील टॉप 10 घडामोडी आपण पाहणार आहोत। रायगड जिल्ह्यातील 389 इमारती धोकादायक प्रशासनाची माहिती। यामध्ये 22 शासकीय इमारती तर उर्वरित खासगी इमारतींचा समावेश आहे। पनवेलमध्ये सर्वाधिक धोकादायक 80 इमारती आहेत, तर उरण, खोपोली, पेन, अलिबाग, रोहा, मुरुड, महाड, श्रीवर्धन, रोहा शहरात देखील धोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आली आहे। पनवेल येथील आदिवासी वाड्यांमध्ये 500 ते 600 ताडपत्रीचे वाटप। वाकडी गावचे सरपंच नामदेव जमदाडे यांच्या पुढाकाराने श्रीमंत अक्षम यांच्याकडून ताडपत्रीचे वाटप करण्यात आले। यावेळी रवींद्र पाटील, दिनेश फडके, पत्रकार मयूर तांबे उपस्थित होते। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे। कुंडलिका, पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। रायगडच्या 8 आगारातून 60 एसटी बस वारीसाठी सोडणार। विभागीय वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांची माहिती। नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी केली विनंती। कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणार। रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांची माहिती। यामुळे कोकणातील चाकरमानी मंडळींना प्रवास अधिक गतिमान होणार आहे। यामुळे चाकरमान्यांना तात्काळ बसावे लागणार नाही, रेल्वे प्रशासनाची सूत्रांची माहिती। राजमाता जिजाऊंचा पाषाण राजवाडा महोत्सव शेवटच्या घटका। शिवभक्तांचा केंद्रीय पुरातत्व विभागावर नाराजी असून शिवभक्तांचा आक्रमक पवित्रा। पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावातील बांधाऱ्यावरून तरुण गेला वाहून। शोध मोहिमेचे अथक प्रयत्न करून सुद्धा तरुण बेपत्ता। नरबीर, काळभैरव, साळुंके रेस्क्यू टीम घेत होते बेपत्ता तरुणाचा शोध। महाड वर वरंद घाट सप्टेंबर पर्यंत राहणार बंद। पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचे आदेश। अवजड वाहनांना पूर्णतः बंद तर लहान वाहनांसाठी विचार विनिमय सुरू। मात्र अद्याप वरंद घाट वाहतुकीसाठी बंद। गेल्या 1.5 वर्षात रायगडमध्ये डेंग्यूचे 800 रुग्ण। रायगड जिल्ह्यात 10,000 संभावित रुग्णांची केली होती टेस्ट, त्यामधून अहवाल आला समोर। रायगड जिल्ह्यात पनवेल शहरात व ग्रामीणमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण। पोलादपूर तालुक्यातील लोहारे तुर्भे येथे बुडालेला तरुणाचा शोध घेताना रेस्क्यू टीमची बोट पलटली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र बुडालेला तरुणाचा शोध न लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे। अशाच नवनवीन रायगड जिल्ह्यातील टॉप 10 घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।